हे दुर्दैव आहे की एक प्रकरण आपल्याला लक्षात येते. मी आता गेल्या 8-10 दिवसामध्ये 12 प्रकरण हँडल करतोय की ज्याच्यामध्ये पोलीस FIRच नोंदवायला तयार नाहीयेत. आणि मला असं दिसतंय की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचं पोलीस डिपार्टमेंट ऐकतच नाहीये. ज्या अर्थी पोलिसांची एवढी हिंमत होते की लेखी देतात, पुण्याच्या प्रकरणावर त्यांनी लेखी दिली, आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की तुमच्याकडे कोणी FIR करायला आलं तर तुम्ही FIR नोंदवा, त्याची चौकशी करा, आणि मग तुम्हाला वाटलं कोणाला अरेस्ट करायचं असेल तर अरेस्ट करा. हे जे पोलीस डिपार्टमेंटने मनमानी पोस्टिंग्स स्वतःच्या करून घेतलेल्या आहेत, या मनमानी पोस्टिंगच्या मुळे ही एका प्रकारचं सरकारच्या विरोधात बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. की आम्ही सुप्रीम कोर्टाने तुम्हाला हे नाही सांगितलंय की जे आरोपींची नावं येतील त्यांना अरेस्ट करा, असं नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. सुप्रीम कोर्टाने सांगितले की जो कोणी कंप्लेनंट असेल त्याचा FIR तुम्ही नोंदवा, त्याला जे म्हणणं आहे ते तुम्ही नोंदवून घ्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा त्याच्यामध्ये, आणि मग दिलेली माहिती खरी असेल तर मग तुम्ही असतात त्याच्यावरती कारवाई करा. हे संपूर्णपणे गृह विभागाचा हे पूर्णपणे मंत्रिमंडळाचा अपयश आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. हे जे चॉईस ऑफ पोस्टिंग्स, नातेवाईकांच्या पोस्टिंग्स, मर्जीतल्यांच्या पोस्टिंग्स, याच्या नादामध्ये जे लागलेले आहेत, त्या नादामध्ये लागलेले असताना पोलीस आता उत्मातावरती उतरलेले आहेत की आम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे, आम्हाला रिटर्न आल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही. हे एका दृष्टीने बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय.